नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो। तो विषय म्हणजे जारण करणे। खरंच जारण करणे असते का, की हा फक्त अंधविश्वास आहे? लोक अचानक आजारी पडणे, घरात सतत भांडण होणे, व्यवसाय बंद पडणे या गोष्टीचा संबंध जारण करण्याशी असतो का? आज आपण याचं सत्य जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारतात प्राचीन काळापासून तंत्र, मंत्र, साधना आणि गूढविद्याचा उल्लेख आढळतो। काही लोकांच्या मते जारण म्हणजे एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, तर करणी म्हणजे दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून केलेला गुप्त तांत्रिक प्रयोग। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, प्रत्येक वाईट घटना म्हणजे करणीच असते असं नाही। कधीकधी मानसिक तणाव, भीती, अंधविश्वास किंवा योगायोग यामुळे लोक घाबरतात आणि त्याला करणी समजतात। गावाकडे किंवा काही ठिकाणी लोक सांगतात की घरासमोर लिंबू मिरची पडलेली दिसली, अचानक विचित्र स्वप्ने पडू लागली, देवघरातील दिवा वारंवार विझू लागला, तर काहीतरी वाईट शक्तीचं काम आहे असे सांगतात। पण मित्रांनो, यामागे वैज्ञानिक कारणंही असू शकतात, म्हणून कोणतीही गोष्ट आंधळेपणाने मानू नका। खरे संत आणि आध्यात्मिक काय सांगतात माहिती आहे का? भीतीपेक्षा श्रद्धा मोठी असते। जर मन मजबूत असेल, देवांवर विश्वास असेल आणि घरात सतत सकारात्मक वातावरण असेल, तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमचं काहीही वाईट करू शकत नाही। नवनाथ महाराज, दत्तगुरू आणि अनेक संतांनी नेहमी सांगितलं आहे की नामस्मरण, प्रार्थना, चांगले कर्म हे सर्वात मोठं रक्षण आहे। म्हणून आजपासून भीती नाही तर सत्य जाणून घ्यायची तयारी ठेवा। मित्रांनो, अनेक लोक म्हणतात माझ्यावर करणी झाली आहे, घरात काहीतरी वाईट शक्ती आहे, कोणीतरी जारण केले आहे। पण प्रश्न असा आहे, लोकांना असं का वाटतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं सत्य जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत वाईट गोष्टी घडू लागल्या तेव्हा त्याचं मन घाबरायला लागतं। उदाहरणार्थ, अचानक व्यवसाय नुकसान होणे, घरात सतत भांडण होणे, रात्री भीती वाटणे, वाईट स्वप्ने पडणे, मन सतत अस्वस्थ राहणे आणि मग लोक विचार करू लागतात हे सगळं सामान्य नाही। काही वेळा गावातील किंवा आजूबाजूच्या लोकांकडून ही भीती वाढवली जाते। कोणी म्हणतं तुझ्यावर नजर आहे, कोणीतरी करणी केली आहे, तुझ्या घरावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे, आणि मग माणूस आणखी घाबरतो। पण मित्रांनो, मानसशास्त्र काय सांगतो माहिती आहे का? जेव्हा मनामध्ये सतत भीती निर्माण होते तेव्हा साध्या गोष्टी देखील भयानक वाटू लागतात। रात्री आवाज ऐकू येणे, अचानक सावली दिसणे, एकटेपणा जाणवणे हे अनेकदा तणाव आणि भीतीमुळे होतं। कधीकधी आरोग्याच्या समस्या, झोप न लागणे किंवा मानसिक ताण यामुळे विचित्र अनुभव येऊ शकतात। म्हणून प्रत्येक गोष्ट करणी आहे असं समजणं योग्य नाही। पण मित्रांनो, भारतात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट विचारांचा प्रभाव मानला जातो। जर घरात सतत राग, दोष, भांडण आणि नकारात्मक बोलणं असेल तर त्या वातावरणाचा मनावर परिणाम होतो। म्हणून संत नेहमी सांगतात, घरात देवांचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा आणि भीतीला मनात जागा देऊ नका। नवनाथ महाराजांचं नाव घेतल्याने मनाला धैर्य मिळते असे अनेक भक्त मानतात। लक्षात ठेवा मित्रांनो, भीती वाढवणाऱ्यापासून दूर राहा, कारण भीतीमुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो। आजकाल अनेक लोक भीतीचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करत आहे। तुझ्यावर करणी झाली आहे, घरात वाईट शक्ती आहे, मोठा धोका येणार आहे असं सांगून काही लोक हजारो लाखो रुपये घेतात। आज आपण जाणून घेणार आहोत की फसवणूक नेहमी कशी केली जाते। मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस आधीच दुःखी किंवा घाबरलेला असतो तेव्हा तो सहज कोणावरही विश्वास ठेवतो। उदाहरणार्थ, घरात समस्या सुरू असतात, व्यवसाय चालत नाही, आजारपण वाढतं किंवा नात्यामध्ये ताण निर्माण होतो, आणि अशा वेळी काही लोक स्वतःला तांत्रिक, बाबा किंवा विशेष शक्ती असलेले म्हणतात। ते लोक आधीच तुमच्या मनात भीती निर्माण करतात। ते म्हणतात तुझ्यावर खूप मोठी करणी आहे, कोणीतरी तुझा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे, ताबडतोब उपाय केला नाही तर सर्व संपेल। मग ते विचित्र वस्तू दाखवतात,
लिंबू, काळी बाहुली, राग किंवा काही मंत्र आणि त्या गोष्टीपासून माणूस आणखी घाबरतो. काही वेळा हे सर्व आधीच प्लॅन करून केले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, खरे संत कधीही भीती दाखवून पैसा मागत नाही. ते नेहमी श्रद्धा, प्रार्थना आणि चांगल्या विचारांचा मार्ग दाखवतात. तर कोणीही सतत तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर मोठे पैसे मागत असेल किंवा गुप्त पूजा करण्याखाली फसवणूक करत असेल तर सावध व्हा. कारण भीतीमध्ये माणूस विचार करणं बंद करतो. भारतात अनेक ठिकाणी अंधश्रद्धा विरोधी कायदे देखील आहेत. लोकांची फसवणूक करणे हा गुन्हा ठरू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट ऐकून लगेच विश्वास ठेवू नका. जसं समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, विश्वासू लोकांशी बोला आणि मानसिक शांतीसाठी प्रार्थना, ध्यान आणि नामस्मरण करा. नवनाथ महाराजांनीही मन मजबूत ठेवण्याचा संदेश दिला आहे, कारण मजबूत मनावर भीती टिकत नाही. मित्रांनो, जारण करणे, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा या गोष्टीची भीती अनेकांच्या मनात असते. पण प्रश्न असा आहे की या भीतीवर मात कशी करायची? नवनाथ महाराजांची भक्ती मनाला धैर्य कसे देते? मित्रांनो, नाथ संप्रदायात एक गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते. जिथे श्रद्धा असते ती भीती कमकुवत होते. पूर्वीच्या काळात लोक जंगलात, डोंगरात आणि एकांत ठिकाणी साधना करत होते, तेव्हा अनेकांच्या मनात अनंत गोष्टीची भीती वाटायची. पण नवनाथ महाराजांनी लोकांना शिकवलं, मन मजबूत ठेवा, देवांचे नाव घ्या आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते भीतीमध्ये असतात तेव्हा नवनाथांचं नामस्मरण केल्यावर मनाला शांती मिळते. काही लोक रोज सकाळी किंवा रात्री प्रार्थना करतात, दत्तगुरूंचे किंवा नवनाथांचे नाव घेतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त चमत्कार मागणे नाही, तर भक्ती म्हणजे मनात सकारात्मकता निर्माण करणे, वाईट विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःला मजबूत बनवणे. जर एखादी व्यक्ती सतत भीतीमध्ये राहत असेल तर तिचं मन कमकुवत होतं. म्हणून संत नेहमी सांगतात, राग कमी करा, वाईट विचार टाळा, घरात शांत वातावरण ठेवा आणि नियमित नामस्मरण करा. काही भक्त श्री नवनाथ भक्तिसार वाचतात, काही ध्यान करतात, तर काही फक्त श्रद्धेने जय नवनाथ म्हणतात. यामुळे मनाला आत्मविश्वास मिळतो. मित्रांनो, खरी भक्ती बाहेर नाही, ती आपल्या मनात आणि श्रद्धेमध्ये असते. म्हणून भीतीला बळी पडू नका. श्रद्धा, प्रार्थना आणि चांगले कर्म यांनाच महत्त्व द्या. जर तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय नवनाथ नक्की लिहा.